तर रात्रीचे 2 वाजता आम्ही तिघीच कुठे निघालो हे तुम्हाला पुढे समजेलच, पण त्याआधी दुपारी मी इथे मसाला पुरी बनवली आणि बॅग वगैरे पॅक करून आम्ही निघालो एअरपोर्टला. आणि रात्रीच्या 2:30-3 वाजतासुद्धा एअरपोर्टवर एवढी गर्दी होती. तर आम्ही आमचे बॅग्स ड्रॉप केले, सिक्युरिटी चेक इन केलं आणि आमच्या गेटजवळ येऊन थांबलो. तर तिथे श्राव्या स्मारताने थोडंसं खाल्लं आणि ॲक्टिव्हिटी थोडंसं बुक रीड केलं, ॲक्टिव्हिटी केली. आणि मग अराऊंड 5:30ला आमची फ्लाईट होती. तर 5 वाजेच्या आसपास आम्ही फ्लाईट बोर्ड केली. आणि हा आमचा एवढा सडन झालेला प्लॅन होता, त्यामुळे आम्ही तिघीसुद्धा खूप एक्सायटेड होतो. नंतर फ्लाईटने टेक ऑफ केलं आणि स्मार्ता आणि आम्ही दोघीसुद्धा झोपून गेलो. पण श्राव्या काही झोपली नाही आणि सनराईजचा टाईम होता, तर तिने असे छान व्हिडिओज काही कॅप्चर केले. आणि अराऊंड 7:30 आम्ही लँड केलं कोलकाता एअरपोर्टला. वेट कोलकाता आमचं फायनल डेस्टिनेशन नाही आहे. इथे आमचा लेओव्हर होता अराऊंड 7 to 8 आवर्स. आणि आम्ही लँड केल्यानंतर पहिले फ्रेश झालो, मग त्यानंतर श्राव्या स्मार्ताने ब्रेकफास्ट केला. त्यानंतर त्यांनी एक मूवी बघितला. तर त्यांनी कुठला मूवी बघितला हे जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट नक्की करा. अराऊंड 1 वाजता आम्ही पिझ्झा घेतला आणि पिझ्झा खाऊन झाल्यावर श्राव्याला एवढी झोप आली, कारण ती फ्लाईटमध्ये झोपली नव्हती. मग तिने छान तिथे एक झोप घेतली. आणि 4 वाजता आमची नेक्स्ट फ्लाईट होती. सो आम्ही 3 वाजता आमच्या गेटजवळ जाऊन थांबलो. 3:30 वाजता फ्लाईटमध्ये बोर्ड केलं आणि पोहोचलो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर आम्ही कुठे पोहोचलो असेल याची हिंट या व्हिडिओतसुद्धा आहे. तर तुम्हाला समजलं तर कमेंट नक्की करा. नाही तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जर फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.